खरं म्हणजे सुनेत्रा वहिनी या राज्यसभेत माझ्या समवेत काही काळ सहकारी होत्या. अत्यंत स्वभाव मनमिळावू आणि ज्या वेळेला दादांचा माझा व्यक्तिशः परिचय होता, कारण दादा मला एका खटल्यामध्ये वालचंद नगरच्या बारामतीचे त्यांनी विशेष सरकारी वकील यावं म्हणून अट्टास धरला होता. त्याप्रमाणे मी गेलो देखील होतो आणि मी खटला चालवत असताना तेथे मला काही अडचणी निर्माण होतात का काय याची पाहणी करत होते, बघत होते. असं ते काळजीपूर्वक लक्ष देणारं एक व्यक्तिमत्व होतं. काळाने त्यांना आपल्यापासून हिरावं निघालं. हे दुःख असतानाच त्यांना आज सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्र्याची शपथ घ्यावी लागली. का घ्यावी लागली, कोणत्या परिस्थितीत घ्यावी लागली याची मला उहापोह करायचं नाही, परंतु निश्चितपणे दुःखही आहे आणि सुनेत्रा वहिनी जबाबदारी मोठी त्यांना पार पाडण्याची, पेलण्याची शक्ती ईश्वराने त्यांना द्यावी एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि निश्चित सुनेत्रा वहिनी ही नवीन जबाबदारी देखील चांगली पार पडतील आणि अजितदादांना देखील त्यांच्या स्वभावाला साजेसं असणारं कार्य ते करतील. सुनेत्रा वहिनी देखील अजितदादा जसे स्पष्ट वक्ते होते तो स्पष्ट वक्तेपणा दाखवतील. जर त्यांच्याजवळ तो गुण आहे, त्यामुळे कुणी कसंही त्यांना काही सांगण्याचा प्रयत्न केला तर ते आपली निर्णायक बुद्धी तिथे वापरतील यात मला शंका नाही.